आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं एक नव्या पिढीच्या आणि शून्यातून पुढे जाण्याच्यासाठी धडपड करणाऱ्या तरुणांना प्रेरणा देणारं हे पुस्तक, हा ग्रंथ आज या ठिकाणी आला. तो आला टिकलीवरनं आणि वाया पिंपरी चिंचवड दिल्लीपर्यंत पोचला. हा प्रवास सहसा सुखासुखीचा नव्हता, संघर्ष होता. संघर्षाचा असल्यामुळे साहजिकच संघर्ष यात्री हे नाव अतिशय यथोचित अशा प्रकारचं नाव आहे. आणि गजानन बाबर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कर्तृत्व दाखवलं आणि कर्तृत्वाचा ठसा हा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कायम झाला. आणि त्यामुळं माझी खात्री आहे की हे पुस्तक वाचल्याच्या नंतर तुम्हा सगळ्यांना सुद्धा प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका, एकेकाळची 5-25 गावं होती आणि त्या गावामध्ये शेती करणं, गावचं राजकारण करणं, अण्णासाहेब मागल्यांचं नेतृत्व मान्य करून पावले टाकलं, ही स्थिती अनेक वर्ष होती. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांच्यासारखा दीर्घ दृष्टी असलेला नेता मिळाला आणि महाराष्ट्राची उभारणी त्यांनी केली. त्या उभारणीमध्ये पिंपरी चिंचवड याचा प्रकर्षाने उल्लेख करावा लागेल. डॉक्टर घारे होते, अन्य त्यांचे सहकारी होते आणि नंतरच्या काळामध्ये हे सगळं शहर एकसंघ करण्याच्यासाठी ज्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली ते करण्यासाठी अण्णासाहेब मगर यांचं स्मरण हे निश्चित करावं लागेल. आणि या सगळ्यांनी ही सगळी नगरी उभी केली. यशवंतरावजींनी औद्योगिक उभारणी करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची कामगिरी केली आणि त्यामुळे आज हा सगळा परिसर प्रचंड प्रमाणात बदललेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, देशाच्या अनेक राज्यातून लोक या ठिकाणी कष्टासाठी आले. त्यांनी कष्ट केले आणि नगरीच्या परिसराच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान दिलं. त्याच्यामध्ये शून्यातून पुढे येऊन अगदी किराणा दुकानामध्ये पगार न घेता केवळ 2 वेळचं जेवण मिळते आणि रात्री निराला आस्था मिळतोय, त्यासाठी ज्यांनी कष्ट केले ते गजानन बाबरांच्यासारखे अनेक लोक या ठिकाणी आले आणि कष्टानं कर्तृत्वानं आणि या सगळ्या नगरीच्या परिसरावर बांधिलकीने त्यांनी आपला व्यक्तिगत धरून सुद्धा गजानन बाबर या ठिकाणी आले. अक्षरशः त्यांची सगळी पार्श्वभूमी या पुस्तकामध्ये अतिशय चांगली दिली. इथं आले, छोटी-मोठी कामं करत होते. काम करत असताना लोकांच्यासाठी त्यांनी इथं अनेक ठिकाणच्या निषेधचा सातारा आणि त्या भागातल्या लोकांची एक मोठी संख्या असल्यामुळं त्यांच्याशी सुसंवाद साधत आपण काहीतरी केलं पाहिजे
हा विचार त्यांनी मनामध्ये घेतला आणि आपल्या कामाला सुरुवात केली. आणि त्याची सुरुवात करत असताना ती लहानशी संघटना काळभोर नगराची, नंतर सातारकरांची, ते करत असताना नगरपालिका, महानगरपालिका, महाराष्ट्राची विधानसभा आणि देशाची संसद, इथपर्यंत हा प्रवास अतिशय कष्टानं तन्मयतेनं गजानन बाबांनी केला. हा प्रवास केला. माणसं जुळली. माणसं जुळत असताना संकटामध्ये सापडलेल्या कुठल्याही व्यक्तीच्यासाठी संकट मोचक म्हणून काम करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, अशा प्रकारची भूमिका घेऊन अखंडपणाने त्यांनी या ठिकाणी काम केलं. आणि त्यावेळेस या भागाच्या जनतेनं त्यांना मनापासून स्वीकारलं. अगदी देशाच्या पातळीपासून 2 वेळेला आमदार, खरं तिसऱ्यांदा सुद्धा आमदार होत होते. सांगणं योग्य नाही, पण ते माझ्यामुळे थांबले. तर आम्ही म्हटलं की एकदा 2दा इथं आम्हाला मारच बसतोय, आता काहीतरी दुरुस्त केलं पाहिजे. आणि दुरुस्त करण्याच्यासाठी जी काही काळजी घ्यायची होती ही काळजी घेतली. त्यावेळेस त्यांची या ठिकाणी हॅट्रिक होणार होती, ती त्या ठिकाणी थांबली. ही वस्तुस्थिती आहे. संसदेमध्ये काम करत होते, आमदार म्हणून काम करत होते. माझं एक भाग्य आहे की ते आमदार होते तेव्हा मी महाराष्ट्राचा प्रमुख होतो. आणि पुणे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रामध्ये जे आमदार अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे आणि लोकांच्याशी बांधिलकी ठेवणारे आणि व्यक्तिगत कामाच्या संबंधी व्यक्तींचे विचार कधी मनात न आणता फक्त सामान्यांचा विचार या संबंधीची भूमिका राज्याच्या प्रमुखांकडे मांडणारे जे आमदार होते त्याच्यामध्ये गजानन बाबर यांचे स्थान फार व्यक्त होते. आणि तशीच अवस्था बघितली. केंद्र सरकारमध्ये मी काम करत असताना गजानन बाबरही तिथं आले. अनेक प्रश्न या भागात आहेत ज्याचा उल्लेख श्रीनिवास पाटलांनी केला. फेनिसिलिन फॅक्टरी असेल, अन्य काही कारखानदारीचे प्रश्न असतील, विकासाचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, जिथं केंद्र सरकारची मदत हवी आहे ते प्रश्न प्रकर्षानं गजानन बाबर यांनी आम्हा लोकांच्या समोर मांडले. आणि मी माझ्यापुरती एक करून ठेवली होती की महाराष्ट्राचा कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी जनतेच्या कामाच्यासाठी आल्याच्या नंतर आपण त्याचा पक्ष बघायचा नाही, त्याच्या कामात लक्ष घालायचं. आणि गजानन बाबर यांच्यासाठी दिल्लीमध्ये माझ्या कार्यालयामध्ये विविध प्रश्नाच्या सोडवणुकीच्यासाठी अनेकदा बैठका आम्ही लोकांनी आयोजित केल्या आणि त्यांच्या प्रश्नाची ही त्या ठिकाणी सोडवणूक करण्याच्याबद्दल प्रयत्नाची पराकाष्ठा केली. अनेक गोष्टी त्यांच्याबद्दलच्या सांगण्यासाठी हे सगळे चित्र बदलले. आता आपला सगळा परिसर बदलला आहे. हिल्फी सेंटर इथं औद्योगिकरण ही असंच आमची दृष्टी होती. चव्हाण साहेबांच्यासारखा महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाला आणि त्याबरोबर निवड शेती एका शेती करून चालणार नाही, औद्योगिकरण झालं पाहिजे हे सूत्र त्यांनी मांडलं. आणि त्याच्यातून सगळ्यात महत्त्वाची कारखानदारी एका दृष्टीनं त्यावेळेच्या काळात ठाणे आणि त्यानंतर या परिसरामध्ये ही उभी करण्याच्यासाठी काळजी केली. जे काकांना त्यांनी विनंती केली की त्यांचा एक कारखाना जमशेदपूरला होता, त्याचं एक्सपान्शन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. चव्हाण साहेबांनी सांगितलं की एक्सपान्शन तिथं करू नका, महाराष्ट्रात या, तुम्हाला हवं तर मी देतो. आणि या ठिकाणी त्यांनी जागा दिली आणि त्यामधूनच आज सिडकोसारखा एक कारखाना
या ठिकाणी उभा राहिला, एक तिलका उभा राहिला, हजारो कारखाने छोटे होते आज या ठिकाणी उभे राहिले आणि त्यामुळं या सगळ्या परिसराचा चेहरा होते. माझ्यानंतरच्या काळामध्ये कारखानदारीच्यासाठी इथं काही करायला काही शिल्लक असतं आणि म्हणून मी स्वतः निकाल हा घेतला की कारखानदारी आता विकेंद्रित स्वरूपात केली पाहिजे. एकाच ठिकाणी कारखानदारी आणि त्यामुळे अनेक प्रश्न होतात. आणि मग पुढची कारखानदारी करायचा ज्यावेळेस प्रस्ताव माझ्याकडं राज्य प्रमुख म्हणून आला त्यावेळेला मी ऑर्डर काढली की इथं आता नवीन कारखाना काढायला परवानगी द्यायची नाही. मग द्यायची कुठं? चाकणची निवड केली, रांजणगावची निवड केली, या जेजुरी, तळेगाव, इंदापूर या ठिकाणची निवड केली आणि आज विकेंद्रित स्वरूपामध्ये कारखानदारी त्या ठिकाणी उभी राहिली. हजारो लोकांच्या हाताला आज त्या ठिकाणी काम मिळाले. मला माहीत नव्हतं, विलासांचा कारखानाही ऐकलं होतं, पण त्यांनी आता या ठिकाणी सांगितलं किती 2000 लोक, किती 3000 लोक काम करतात. हे तुमचं वाक्य मी ऐकलं, माझ्या डोक्यावरचं उजवतं. कारण आता निवडणूक आली, डॉक्टर कोणी काम उत्तर करतात पण हे नाही. आणि त्यामुळे आता उद्या त्यांच्या निवडणुकीला कोणतरी फाशी राखा पाहिजे याचा विचार मी करत होतो. आता विलासराव इतका जबरदस्त आणि शक्तिशाली फाशी राखा मला काही इथे दिसत नाही. आज तुम्ही हा खुलासा केला त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. 3000 सावळा चांगली गोष्ट आहे. या यात्रेमध्ये अनेक गोष्टी सविस्तरपणाने त्यांनी गेली. आपल्याला मी सांगत होतो की हे सगळं केल्याच्या नंतर आमच्याकडं आपल्या सगळ्यांचे सहकारी नानासाहेब नवले, विजयराव नवले खासदार होते, आमदारही होते आणि आजही काम करतात. एक दिवशी माझ्याकडे आले आणि मला सांगितलं की साखर कारखाना करायचा आहे, त्याच्या भूमिपूजनाला या. येतो म्हणजे कुठं म्हणजे इथं जवळ आहे हिंजवडीला. माझ्या डोक्यात दिसत होतं. गेलो मी हिंजवडीला. मोठा कार्यक्रम होता, हजारो लोक होते. कुदळ मारली, वाचनाला उभं राहिलो आणि सांगितलं साखर कारखाना इथं होणार नाही. लोकांनी काय हा भाजीच मुख्यमंत्री दिसतो. कार्यक्रमाला आला, भूमिपूजन केलं, चिकावचं ते कुदळ मारली आणि म्हणतो इथं कारखाना होणार नाही. मी त्यांनी सांगितलं इथून 30 महिन्यात तुम्हाला मी जागा देतो आणि इथं मला IT इंडस्ट्री करायची. आज हिंजवडी हे महाराष्ट्राचं अत्यंत महत्त्वाचं केंद्र झालं. आज हिंजवडी आणि या सगळ्या भागातून जगातल्या अनेक देशामध्ये ITच्या मार्फत जो काही कार्यक्रम राबवला जातो त्याची निर्यात क्षमता ही 11,000 कोटीच्या पेक्षासुद्धा अधिक आहे आणि हजारो लोकांना त्या ठिकाणी काम आहे. तो सगळा परिसर बघितल्याच्या नंतर तुम्ही अमेरिकेत आहात का अन्य देशात आहात अशी स्थिती बघायला मिळते. आणि हे काम त्या ठिकाणी आपल्या लोकांनी केलं, धोरण ठरवलं, निर्णय घेतला, त्याचे हे परिणाम आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टीची गोष्ट आज आपला सगळा परिसर हा बदलला गेलेला आहे. याचा अर्थ इथंच थांबायचं नाही, अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आणि ते करण्याच्यासाठी राजकारण हे राजकारणाच्यासाठी असतं नाही असं नाही, सत्तेच्यासाठी सुद्धा असतं. पण ती मिळालेली सत्ता व्यक्तिगत उभारणीच्यासाठी वापरायची नसते. ज्या सामान्य माणसाच्या शक्तीनं आणि पाठिंब्यानं आपण इथपर्यंत आलो
त्याची नोंद घेऊन अखंडपणानं या परिसराच्या भल्याचा विचार हा करणे ही भूमिका जर घेतली तर चित्र बदलू शकतं. महाराष्ट्रामध्ये सुदैवानं अनेक नेते होऊन गेले. त्यांनी अशा प्रकारच्या विधायक कामाला सुद्धा प्रोत्साहन दिलं. दुसरे एक गोष्ट महत्त्वाची, 2 नेते असे होऊन गेले की एक यशवंतराव चव्हाण आणि दुसरं बाळासाहेब ठाकरे. या दोघांचं वैशिष्ट्य हे होतं, सामान्य कुटुंबाच्या माणसांना उभं करायचं. जगाचा कुठलाही प्रश्न आला तर तो सोडवण्याची ताकद त्याच्यामध्ये निर्माण करायची. चव्हाण साहेबांनी स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये आणि संयुक्त महाराष्ट्र होण्याच्या काळापासून अखेरपर्यंत अनेक माणसं तयार केली, कर्तृत्व ओळखलं, त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्यामार्फत समाजाचा महाराष्ट्राचा विकास कसा होईल या गोष्टी सातत्याने लक्ष दिल्या. आणि तशाच प्रकारची भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी केली. कधी कधी आमची त्यांची मैत्री होती. मैत्री जशी होती त्याच्यात आम्ही अतिशय नेतृत्वाच्या दृष्टीनं अनेक तासनतास एकत्र घालवले. त्यांचं आमचं एक वैशिष्ट्य होतं, राजकीय विरोध एकदम होता आणि विरोध करायचा म्हणल्याच्या नंतर बाळासाहेबांच्या सारख्याला टीकाकार हा क्वचितच बघायला मिळेल. पण ती टीका करण्याच्या संबंधीची भूमिका ही घेतली. तो प्रसंग संपल्याच्या नंतर जीवाभावानं साथ देणारा निष्ठसुद्धा दुसरा कुठं बघायचं कारण नाही. एकच गोष्ट सांगतो, मागं एकदा जाहीरपणानं सांगितलं की आमच्या पक्षांनी त्यावेळेला सुफियाला राज्यसभेत पाठवायचा निर्णय घेतला. बातमी पेपरला आली. बाळासाहेबांचा फोन आला. शरद बाबू, तेव्हा शरद बाबू म्हणायचे, काय झालं? नाही म्हणजे सुफिया काय राज्यसभेत गेली जाते? म्हणजे हो ठरलं असं. म्हणजे तुमची काय सूचना आहे? नाही, मी फक्त तुमच्याकडनं ऐकलं. म्हणजे तुमच्या वतीनं म्हणजे विरोधी पक्षाच्या वतीनं कोण तिच्या विरुद्ध उभं राहणार? काय बोलता म्हणजे? आपली मुलगी पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये जाते, तिच्या विरुद्ध आमचा उमेदवार असलं ती विनिरोध जाईल आणि ती विनिरोध गेली. पार्लमेंटमध्ये विनिरोध दुसऱ्या पक्षाच्या नव्या पिढीतल्या व्यक्तीला पाठवणं एवढा मोठा अंतःकरणाचा मोठेपणा हा क्वचित बघायला मिळतो, तो बाळासाहेबांच्यामध्ये होता. आणि म्हणून त्या बाळासाहेबांनी अनेक माणसं तयार केली, त्याच्याचं कर्तृत्व शोधलं तरी आणि त्याचा आत्मविश्वास वाढवला, त्याला प्रोत्साहित केलं. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये अक्षरशः हजारो कर्तृत्ववान ज्याचं कर्तृत्व माहीत नव्हतं, पण बाळासाहेबांच्या प्रोत्साहित करण्याच्या भूमिकेनं ते कर्तृत्व समाजाच्या पुढं आलं. असे हजारो कर्तृत्ववान तरुण आणि ज्यांची पार्श्वभूमी नाही, सामान्य कुटुंबाचे ही त्यांनी पिढी तयार केली. ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक प्रचंड मोलाची कामगिरी ही बाळासाहेबांनी केली, ही कधी आपण विसरू शकत नाही. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींतून गजानन बाबर यांच्यासारखे अनेक लोक आज बाळासाहेबांनी तयार करून दिले. बाबर लहानच्या खेड्यातनं आले, छोट्या मोठ्या व्यवसायातनं केले, अनेक गोष्टी तिथं आल्याच्या त्याचं लक्ष घातलं. कामगारांचा प्रश्न असो, ट्रान्सपोर्टचा प्रश्न असो, अनेक ठिकाणी जिथं जिथं सामान्य माणूस आहे त्यांना संघटित करून त्याच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य दिलं. दुर्दैवानं अखेरच्या काळामध्ये प्रकृतीने त्यांना साथ दिली नाही आणि त्यामुळे ते निघून गेले. ते निघाले तरी आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणाचं त्यांचं स्थान हे कायम राहील याच्याबद्दलची पूर्ण कल्पना मला स्वतःला आहे. या ठिकाणी ते काम करत असताना श्रीनिवास पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मनापासून साथ दिली. श्रीनिवास पाटील
आणि ते दोघंही सातारचे. इथे त्यांनी सातारकरांची एक संघटनाही केली होती, अजून चालू आहे. त्यांच्या संघटनेच्या मार्फत आलेला प्रत्येक सातारकर काही ना काहीतरी इथं योगदान करेल याची खबरदारी घेतली आणि या राज्याला एका समृद्धीच्या रस्त्याने नेण्याच्यासाठी त्याला हातभार लावला. तो लावत असताना गावाकडे लक्ष ठेवलं आणि इथली बांधिलकी ही कधी शोधली नाही. हा समन्वय या पिढीने कसा केला त्यामुळे आज इथलं चित्र बदललेलं आहे. या गजानन बाबांनी या सगळ्यामध्ये जे योगदान दिलं त्याचा अखंड स्मरण आपण करू या ग्रंथाच्या माध्यमातून. आज त्यांचं खरं वास्तव चित्र आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी करायची यासंबंधीचा एक आदर्श या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी लिखित स्वरूपात मांडलं आहे. माझी खात्री आहे की नवी पिढी हे वाचेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढून ते स्वतःच्या पायावर वावे ज्या पद्धतीनं शून्याचं उभे राहिले त्याच पद्धतीनं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवतील अशाच प्रकारची अपेक्षा निश्चितपणाने करतो. या पुस्तकाचं प्रकाशन झालं हे तुम्हाला सांगतो आणि माझे 2 शब्द करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.